Hello friends, in last video we have discussed about the different types of isomers, isn't it? Okay, so students, now we very well know that how a chemical covalent bond is formed, isn't it? Any bond, it is formed by total 2 electrons, isn't it? Okay, so covalent bond is always formed by the sharing of electrons by the constituent atoms. Okay, so now during a organic reaction, actually what happens, that we should know. Okay, so in any organic reaction, molecules of the reactant undergoes change in their structure. Whatever the structure of that molecule, okay, it changes. Okay, so during a reaction, reactant reacts to give a product, that we very well know. So how reactant react? What happens actually, that here it has told that their structure is changed. Okay, so they undergoes a certain changes, isn't it? So a covalent bond at a carbon atom in the reactant, it is broken and a new covalent bond is formed at it. Okay, giving rise to the product. Okay, so understood that what happens actually during a reaction. So a covalent bond at a carbon atom in a reactant, it will break. Okay, and the new bond will be formed, giving rise to the product. So these covalent bonds, definitely these are made of valence electrons of the constituent atoms. आताच आपण म्हणालो ना की बॉन्ड कसा बनलाय, इलेक्ट्रॉन्स. आपण कोणते इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्ड आहेत या बॉन्डिंगमध्ये, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते, दी आउटर मोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स, म्हणजे कोणत्याही ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि तेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत असतात, केमिकल बॉन्डिंगमध्ये इन्वॉल्ड असतात, त्यांच्यामुळेच हा बॉन्ड तयार होत असतो. बरोबर आहे की नाही. सो कोव्हॅलंट बॉन्ड्स आर मेड ऑफ दीज व्हॅलन्स electrons of the constituent atoms. Okay, so redistribution of valence electrons of constituent atoms results in bond breaking or a bond forming process along the organic reaction. बघा, म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शन होतीये म्हणजे आपण काय म्हणू शकू बघा, तर हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कन्स्टिट्युएंट ॲटमचे, ओके, त्यांचं काय होतं ग, रिडिस्ट्रीब्युशन होतं. रिडिस्ट्रीब्युशन होतं म्हणजे काय होतं, त्यावेळी बॉन्ड ब्रेक होतो किंवा नवीन बॉन्ड काय होत असतं, तयार होत असतो. आलं लक्षात आलं. ही प्रोसेस केव्हा होते, एखादी ऑर्गॅनिक रिॲक्शन होत असताना. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटम्स, that results into bond breaking and a bond formation process in a organic reaction. मग इथं लक्षात आलं की बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे, तुटणार आहे. यालाच आणखीन एक शब्द दिलाय, क्लिवेज. ओके, सो बॉन्ड क्लिवेज टेक्स प्लेस ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन. बट हाऊ द बॉन्ड इज क्लिव्ड और हाऊ इट इज ब्रोकन, तर इथं दोन प्रकार सांगितलेले आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. So covalent bond is formed definitely by electrons shared between the two constituted atoms or two bonded atoms. दोन बॉन्डेड ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉनचं काय होतं, शेअरिंग होतं आणि ते एकत्रित कोव्हॅलंट बॉन्डनं बांधले जातात. बरोबर आहे की नाही. सो कोव्हॅलंट बॉन्ड इट कॅन अंडरगोज क्लिवेज ऑर फिशन. आता फिशन हा पण शब्द आला आहे. फिशन म्हणजे सुद्धा परत काय आहे, हो, ब्रेकिंग आहे. सो कोव्हॅलंट बॉन्ड कॅन अंडरगोज क्लिवेज ऑर फिशन अगेन इन 2 ways. दॅट इज द फर्स्ट इज होमोलिटिक क्लिवेज and the second one is a heterolytic cleavage or a heterolytic fission. दोन प्रकार आहेत बॉन्ड ब्रेक होण्याचे, होमोलिटिक फिशन किंवा होमोलिटिक क्लिवेज म्हणा, आणि सेकंड वन इज अ हेटेरोलिटिक फिशन. आता काय प्रकार आहे बघा, होमोलिटिक क्लिवेज किंवा फिशन. काय म्हटलंय, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन 2 atoms such that each atom acquires 1 electron of the shared pair is called as homolytic cleavage or a fission. सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार आहे एका कोव्हॅलंट बॉन्डचं. आता सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार आहे म्हणजे काय, तुम्हाला माहिती की एक कोव्हॅलंट बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला आहे त्या 2 ॲटमच्या शेअरिंगनं. बरोबर आहे की नाही. मग हा बॉन्ड ब्रेक होत असताना काय होणार आहे, तर त्या दोन्ही ॲटमकडे एक एक इलेक्ट्रॉन जाणार आहे.
बरोबर आहे की नाही. ते जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स होते ना बॉन्डवरचे, जेव्हा बॉन्ड तुटणार त्यावेळी काय होणार, ते दोन्हीकडे इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, तो दोन्ही ॲटमकडे जाणार आहेत. बरोबर आहे का. मग एका एक्झाम्पलनं आपल्याला हे छान क्लिअर होईल. बघा इथे एक्झाम्पल दिसते, AB एक रिॲक्टंट आहे, म्हणजे ए आणि बी एका केमिकल बॉन्डने एकमेकांशी बांधले गेले, म्हणजे हा AB रिॲक्टंट. याच्यावरती जर UV लाईट रेडिएशन्स जर मी सोडले, काय होणार आहे त्यांचं, त्या बॉन्डचं फिशन होणार आहे, म्हणजे होमोलिसिस होणार आहे. काय होणार आहे नेमकं बघा. आता हा बॉन्ड कसा तयार झाला आहे, तर ते 2 ठिपके दाखवलेत मी बॉन्डवरती, 2 डॉट दाखवलेत डार्क, हो की नाही. तर त्या 2 इलेक्ट्रॉनना हा AB मधला बॉन्ड तयार झाला आहे. मग जेव्हा लाईट आपण त्याच्यावरती एमिट करू, त्या बॉन्डवरती ते रेडिएशन्स जेव्हा आपण त्याच्यावरती सोडू, त्यावेळी काय होईल, हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते दोन्ही ॲटम्सकडे जातात. कोणाकडे, एकडे एक इलेक्ट्रॉन जाईल आणि बीकडे सुद्धा एक इलेक्ट्रॉन जाईल. बरोबर आहे. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग होते, याचा अर्थ काय होतं, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग वरती आपण बघितलं ना की व्हॉट इज बॉन्ड ब्रेकिंग और बॉन्ड फॉर्मिंग, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर हे जे 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं रिडिस्ट्रीब्युशन व्हायला लागलं आहे. एक इलेक्ट्रॉन एकडे चाललं आहे, एक इलेक्ट्रॉन बीकडे चाललं आहे. हाफ ॲरो दाखवला आहे बघा, त्याच्यापासून काढून एक बीकडे येणारा हाफ ॲरो आणि दुसरा एकडे येणारा हाफ ॲरो, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन एकडे जाणारा आणि दुसरा बीकडे जाणारा आहे. हे जेव्हा बॉन्ड ब्रेक झाले तेव्हा काय तयार झालं बघा, छान दिसतंय तुम्हाला. आता इथं ए जवळ एक इलेक्ट्रॉन, त्याच्या डोक्यावर आपण डॉट दाखवला आहे, म्हणजे एकडे एक इलेक्ट्रॉन आणि बीकडे एक इलेक्ट्रॉन. हे जे स्पीसीज नवीन तयार झालेलं आहे याला आपण म्हणतो फ्री रॅडिकल. सो अंडरस्टूड अबाउट फ्री रॅडिकल्स. काय झालं इथं, जेव्हा इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊन बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजेच होमोलिटिक मॅनरमध्ये जेव्हा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं इलेक्ट्रॉनचं त्या 2 ॲटमच्या मध्ये, तर तेव्हा आपण याला म्हणतो होमोलिटिक फिशन. आणि या होमोलिटिक फिशनमुळे काय तयार झाले, तर फ्री रॅडिकल्स आर फॉर्म्ड. सो द स्पीसीज हॅविंग अ सिंगल इलेक्ट्रॉन विथ इट or it is carrying a single electron with it, this is called as a free radical. आलं लक्षात आलं. सो मूवमेंट ऑफ अ सिंगल इलेक्ट्रॉन. ओके, इथं कसं दाखवलं आहे, ते 2 कसे मूव होत आहेत म्हणून सांगितलं आहे बघा. हे मूव होत असताना सिंगल इलेक्ट्रॉन त्याच्यातलं मूव होतो आहे. आपण ते कशानं दाखवलं आहे, ॲरोनं दाखवलेलं आहे. तुम्हाला इथं छान लक्षात येते बघा. मूवमेंट ऑफ अ सिंगल इलेक्ट्रॉन, इट इज शोन बाय अ हाफ एडेड कर्वड ॲरो. ओके, याला फिश हुक असं पण म्हणतात. बरोबर आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल बघितलं आपण बघा, इथं दिलं आहे ClCl, म्हणजे Cl2 मॉलिक्यूल आहे. Cl2 मॉलिक्यूल म्हणजे 2 Cl एकमेकांशी कोव्हॅलंट बॉन्डनं जोडले गेलेत. यांच्यावरती परत जर UV लाईट मी इन्सिडेंट केली तर काय होणार आहे, यांचंसुद्धा बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे. एका Clकडे एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या Clकडे एक इलेक्ट्रॉन. म्हणजे असं जेव्हा बॉन्ड ब्रेकिंग होतं तेव्हा फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्यालाच आपण म्हणतो होमोलिटिक फिशन किंवा होमोलिटिक क्लिवेज. आलं लक्षात आलं. ओके. सो सच अ होमोलिटिक क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड गिव्स राईज टू 2 न्यूट्रल स्पीसीज कॅरिंग 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एच. बघा काय म्हणालं, एक न्यूट्रल स्पीसीज तयार झाली. हे जे काही फ्री रॅडिकल तयार आहेत ते कसे आहेत, तो न्यूट्रल आहेत. त्यांच्यावरती कुठला चार्ज आहेत का, नाही. बरोबर आहे की नाही. सिंगल इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे पेअर्ड नसलेला एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सो होमोलिटिक क्लिवेज ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड इट गिव्स राईज टू व्हॉट, 2 न्यूट्रल स्पीसीज कॅरिंग 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ईच. ओके. मग आपल्याला जर समजा डिफाईन करा असं म्हटलं फ्री रॅडिकल म्हणजे नेमकं काय, तर आपण डिफाईन कसं करणार, अ न्यूट्रल स्पीसीज विथ सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड फ्री रॅडिकल. ओके. आता एक इलेक्ट्रॉन, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन यांच्यासोबत असेल तर ती जी स्पीसीज आहे ती 100% कशी असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. ओके. सो अ फ्री रॅडिकल इज अनस्टेबल अँड देअर बाय अ रिॲक्टिव्ह स्पीसीज हॅविंग टेंडन्सी टू सीक ॲन इलेक्ट्रॉन फॉर पेअरिंग. एकच आहे इलेक्ट्रॉन तिच्याकडे, मग ते कशासाठी धडपडत असणार आहे का, आणखीन एक इलेक्ट्रॉन मिळून त्याच्यासोबत पेअरिंग करण्यासाठी
ते धडपडत असणार आहे. ती स्पीसीज काय असणार आहे, धडपडत असणार आहे. म्हणजे ती अनस्टेबल असणार आहे. धडपडती आहे म्हणजे अनस्टेबल आहे, बरोबर आहे की नाही. तिला आणखीन एक इलेक्ट्रॉन हवा आहे त्या कंपाऊंडला, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला, त्या मॉलिक्यूलला, त्या स्पीसीजला, त्या न्यूट्रल स्पीसीजला आणखीन एका इलेक्ट्रॉनची गरज आहे पेअरिंग करण्यासाठी, म्हणून ते धडपडत आहे. म्हणजे ते कसं आहे हो, अनस्टेबल आहे. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ओके. मग फ्री रॅडिकल कसे असतात बघा. सो फ्री रॅडिकल इज अनस्टेबल अँड देअर बाय रिॲक्टिव्ह स्पीसीज हॅविंग अ टेंडन्सी टू सीक अन इलेक्ट्रॉन फॉर पेअरिंग. कायम शोधात आहे ते काय इलेक्ट्रॉनच्या पेअरिंगसाठी. त्याच्यानंतर होमोलिटिक फिशन इज फेवर्ड इन द प्रेझन्स ऑफ UV रेडिएशन्स ऑर सुटेबल काय सांगितलं आहे, परॉक्साइड्स ऑर ॲट अ हाय टेम्परेचर. म्हणजे ही जी होमोलिटिक फिशन प्रोसेस आहे ती कोणाच्या प्रेझन्समध्ये फेवर होती आहे, तर UV रेडिएशन्स असले पाहिजेत, मस्ट आहेत. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग हे इक्वल डिस्ट्रीब्युशनने होणार आहे, बरोबर आहे का. आणि दुसरी गोष्ट किंवा काय सांगितलं आहे, परॉक्साइड्स तरी असले पाहिजेत किंवा टेम्परेचर हाय असलं पाहिजे. म्हणजेच हे जे बॉन्ड ब्रेकिंग आहे ते कसं होणार आहे, होमोलिटिक मॅनरनं होणार आहे आणि फ्री रॅडिकल्स तयार होणार आहेत. बघा काय सांगितलं आहे, होमोलिटिक फिशन इज फेवर्ड इन द presence of UV radiations or suitable peroxides or at a very high temperatures. So these fission reactions are known as free radical or non-polar reactions. यांनाच काय म्हटलेलं आहे या रिॲक्शन्सला, फ्री रॅडिकल रिॲक्शन किंवा नॉन पोलार रिॲक्शन्स. सो फ्री रॅडिकल्स हॅव ट्रान्झिटरी एक्झिस्टन्स. आता आपण मगाशीच बघितलं की ते खूप अनस्टेबल आहेत, म्हणजे खूप वेळापर्यंत ते त्याच स्थितीत राहत नाहीत, बरोबर आहे की नाही. सो दे हॅव अ ट्रान्झिटरी एक्झिस्टन्स. म्हणजे लगेच दुसऱ्या कुठल्या तरी कंपाऊंडमध्ये ते काय होतात, तो कन्वर्ट होतात. ओके. सो दे हॅव अ ट्रान्झिटरी एक्झिस्टन्स असं सांगितलं आहे. नंतर काय सांगितलं, दीज आर फॉर्म्ड ॲज रिॲक्शन इंटरमिजिएट विच सबसिक्वेंटली कन्वर्टेड इन टू स्टेबल कंपाऊंड. इंटरमिजिएट म्हणजे काय की रिॲक्टंट जेव्हा रिॲक्ट होऊन प्रोडक्ट तयार होतो, तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट व्हायच्या आधी एक सिम्पल कंपाऊंड तयार होतो, त्याला आपण म्हणतो इंटरमिजिएट, बरोबर आहे का. तर हे फ्री रॅडिकल काय म्हणून तयार होतात एखाद्या रिॲक्शनमध्ये, तर इंटरमिजिएट म्हणून ते तयार होतात आणि लगेचच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रॉडक्टमध्ये होतं असं इथं सांगितलं आहे. म्हणजे प्रोडक्ट कसं असतं, हो स्टेबल असतो, बरोबर आहे ना. हे फ्री रॅडिकल अनस्टेबल आहेत, म्हणजे हे लगेच पुन्हा एकदा कुठल्या तरी एका स्टेबल कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे स्टेबल प्रोडक्ट तयार होतं. आता हा जो कार्बन फ्री रॅडिकल इथं त्याचं एक एक्झाम्पल बघितलं आणि त्याचं एक डायग्राम आपण बघतोय. इट इज sp2 हायब्रिडाइज म्हणून सांगितलेलं आहे अँड ॲज अ प्लेनार जॉमेट्री. बघा त्याचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. कार्बन त्याच्यासोबत एक डॉट दाखवला आहे, म्हणजे तो अनपेड इलेक्ट्रॉन कॅरी करतो म्हणून हा रॅडिकल झाला. त्याला 3 हायड्रोजन जोडले आहेत, एक हायड्रोजन निघून गेलेला आहे. त्याचा निघून जाताना कसा निघून गेलेला आहे, एक इलेक्ट्रॉन स्वतः घेऊन गेलेला आहे, एक कार्बनला सोडून गेलं, म्हणजे होमोलिटिक फिशन झालं इथं. त्यामुळे कार्बन रॅडिकल तयार झाला. जेव्हा असं होतं, कार्बन हा sp2 हायब्रिडाइज स्टेटमध्ये असतो. त्याचा हा जो PZ ऑर्बिटल म्हणून म्हणलेला आहे ना, तिथे ॲरो केलेला आहे पहा. तर हा कसा आहे हो, एम्प्टी दाखवतोय. कसा आहे हो, एम्प्टी आहे, म्हणजे सध्या तो रिकामा आहे. ओके, लक्षात येत आहे. जॉमेट्री बघितली का याची आपण, प्लेनार ट्रायगोनल जॉमेट्री. फ्री रॅडिकलची जॉमेट्री सांगा म्हटलं तर काय सांगणार, प्लेनार ट्रायगोनल जॉमेट्री. आणि हायब्रिडाइज स्टेट कुठलं आहे कार्बनचं, sp2 हायब्रिडाइज्ड. The next it has told here that alkyl free radicals are classified as primary, secondary and tertiary. आपण कार्बनचे प्रकार बघितले होते. तसंच हे जे फ्री रॅडिकल आहेत तर ते फ्री रॅडिकलचे पुन्हा 3 प्रकार पडतात, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजे फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री अँड थर्ड डिग्री अल्काइल फ्री रॅडिकल्स आर फॉर्म. मग त्यांच्यात पण 100% स्टॅबिलिटी ऑर्डर असणार आहे. कुठला मोर स्टेबल, तर इथं दिलं आहे की टर्शरी कार्बन रॅडिकल इट इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी अँड दॅन प्रायमरी. मग सर्वात लिस्ट स्टेबल कुठला आहे बघा हो, तर हा मिथाइल रॅडिकल, जिथं कार्बनला 3 फक्त हायड्रोजन जोडले गेलेले आहेत, कॅरिंग 1 इलेक्ट्रॉन. त्याच्या बाजूला हा इथाइल रॅडिकल, बरोबर आहे का. म्हणजे हा प्रायमरी फ्री रॅडिकल आहे.
त्याच्या बाजूला हा आपण काय दाखवलं आहे बघा, आयसोप्रोपाईल आहे बघा. आपण बघितलेत ना हे एक्झाम्पल्स. तर आयसोप्रोपाईलचा रॅडिकल आहे, हा सेकंडरी आहे, प्रायमरीपेक्षा थोडासा स्टेबल. पण सर्वात जास्त स्टॅबिलिटी कोणाची आहे हो इथं दिलेलं आहे, तर दॅट इज टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल. मला लक्षात आलं. सो दीज आर मोर स्टेबल. ओके. सो दिस इज ऑल अबाउट होमोलिटिक फिशन. आता आपण नेक्स्ट फिशन बघणार आहोत, दॅट इज हेट्रोलिटिक फिशन. तुम्ही सांगा, आता तुमच्या लक्षात असेल की आपण मगाशी बघितलं की सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, म्हणजे जे बॉन्डवरचे 2 इलेक्ट्रॉन होते ते बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर दोन्ही ॲटमकडे इक्वल काय झाले, डिस्ट्रीब्यूट झाले. मग इथं काय होणार, 100% बॉन्ड असा ब्रेक होणार की बॉन्ड ब्रेक होत असताना बॉन्डवरचे दोन्ही इलेक्ट्रॉन कदाचित एकाच ॲटमकडे काय होतात, तो मूव्ह होतात. म्हणजे 100% दे आर मूव्हिंग टुवर्ड्स ओनली वन ऑफ दी ॲटम, बोथ द इलेक्ट्रॉन्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. त्या कोव्हॅलंट बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन फक्त एकाच ॲटमकडे मूव्ह होतात. हे झालं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे डिस्ट्रीब्युशन इक्वल झालं का इथं, नाही. सो दिस इज अ अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. सो दी अनसिमेट्रिकल breaking of a bond, covalent bond between the two atoms such that the more electronegative atom, okay, it acquires both the electrons of shared pair, okay, and it is called as a heterolytic fission or a heterolysis. तुम्ही विचाराल की एकाच ॲटमकडं जात आहेत इलेक्ट्रॉन्स दोन्हीपैकी, बरोबर आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन भिकारी झाला आणि एक इलेक्ट्रॉन श्रीमंत झाला. पण असं का होतं आहे नेमकं, एकाकडंच का जातं, तर जे 2 बॉन्डेड ॲटम्स आहेत त्या 2 बॉन्डेड ॲटम्सपैकी एका ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कशी असते हो, जास्त असते. आता तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय विचाराल, तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये परत एकदा त्याची डेफिनेशन बघणार आहात. पण मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन स्वतःजवळ ओढून घेण्याची टेंडन्सी जास्त, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. म्हणजे बघा, इट इज अ कॅपॅसिटी टू विड्रॉ द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टरिस्टिक्स. कळालं का. स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची जी ॲबिलिटी असते एखाद्या ॲटमची, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इथं एक एक्झाम्पल बघूया आपण. बघा, इथं बॉन्ड AB परत दाखवलेला आहे. 2 इलेक्ट्रॉन जे कोव्हॅलंट बॉन्डवरचे 2 इलेक्ट्रॉन आहेत ज्याच्यापासून कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले आहे ते दाखवलेत. बाण कुठे केलं आहे बघा, दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे चाललं आहे, Bला चाललं आहे. किंवा खाली दाखवलं आहे दोन्ही इलेक्ट्रॉन कुठं जातील, कदाचित Aकडे जातील. म्हणजे दोन्हींपैकी एकाकडे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, जाणार आहेत. वरच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा Bकडे जात आहेत दोन्ही इलेक्ट्रॉन, म्हणजे Bनं काय केलेत, ते बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन स्वतःजवळ ओढून घेतलेत. मग हे कशामुळे झालं, तर इथे या एक्झाम्पलमध्ये Bची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नक्कीच कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून त्याने ते इलेक्ट्रॉन्स स्वतःजवळ ओढून घेतले. त्यामुळं काय झालं बघा, पोलार सोल्युशन सॉल्व्हंट इथं आपण वापरलं आहे हेट्रोलिसिससाठी. ओके. मग काय झालं बघा, Bकडे दोन्ही इलेक्ट्रॉन गेले. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन त्याच्याजवळ म्हणजे निगेटिव्ह चार्ज तयार झाला, बरोबर आहे का. आणि ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन राहिलेच नाही तो ॲटमचा आता काय झाला आहे, तो इलेक्ट्रॉन भिकारी झाला. म्हणजे त्याच्याजवळ काहीच इलेक्ट्रॉन शिल्लक नाही राहिलं आहे, बरोबर आहे की नाही. मग कुठला चार्ज आला त्याच्यावरती, पॉझिटिव्ह चार्ज आला. सो A पॉझिटिव्ह हा काय तयार झाला गं, तुम्ही ऑलरेडी शिकलेला 10वीपर्यंत शिकलेला आहेत की पॉझिटिव्हली चार्जड आयन त्याला काय म्हणतो आपण, कॅटायन म्हणतो. आणि दुसरा जो B कॅरिंग निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे आले त्याला काय म्हणतो आपण, एनायन, आहे की नाही. हे 2 प्रकारचे कॅटायन्स आणि आयन्स आपण शिकलेले आहोत. पॉझिटिव्ह चार्ज कॅरिंग आयन इज कॉल्ड ॲज कॅटायन अँड निगेटिव्ह चार्ज कॅरिंग आयन इज कॉल्ड ॲज अ एनायन. अंडरस्टूड. म्हणजे हेट्रोलिटिक फिशन जेव्हा झालं त्यावेळी काय झालं, तर 2 आयन्स तयार झाले अपोजिट चार्जचे, एक कॅटायन आणि एक काय तयार झाला, एनायन. हे काय झालं इथं, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशामुळे झालं म्हणून सांगितलं,
तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं, जे दोन ॲटम बॉन्डेड आहेत ना, तर त्यांच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे, फरक आहे, जास्त आहे. एक ॲटम हा दुसऱ्या ॲटमपेक्षा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळं तो दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःजवळ ओढून घेतो. जो ओढून घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन राहत नाही त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आलं लक्षात आलं? म्हणजे एक कॅटायन आणि एक ॲनायन तयार झालं. इथं खालच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा एने ओढून घेतले स्वतःजवळ दोन्ही इलेक्ट्रॉन, याचा अर्थ इथं एची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. मग इथं कसं तयार झालं बघा, ए मायनस आलं आणि बी प्लस आलं. मग एला ॲनायन म्हणायचं, बीला इथे कॅटायन म्हणायचं. बरोबर? म्हणजे इथं ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बी. आता हे जे आयन्स तयार झालेले आहेत, ओके, 100% ते पण कसे आहेत, अनस्टेबल आहेत, कारण त्यांच्यावरती चार्ज डेव्हलप झालेला आहे. बरोबर आहे ना? एकावरती पॉझिटिव्ह, एकावरती निगेटिव्ह. ओके, तर म्हणजे याचा अर्थ काय की एकाकडे इलेक्ट्रॉन काहीच नाही आहेत आणि एकाकडे जास्त आहेत. म्हणजे ही स्टेट पण काय झाली हो, अनस्टेबल स्टेट झाली. त्यांना स्टेबल व्हायचं आहे म्हणजे त्यांच्यात आवश्यक तेवढे इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑक्टेट त्यांचा काय असला पाहिजे हो, कंप्लीट असला पाहिजे, म्हणजे ते काय होतील हो, स्टेबल होतील. ओके, मग anions and cations which are formed in this reactions are again, or in this fission which are formed, these are again unstable and reactive. हे गब बसणार नाही आहेत, बरोबर आहे ना? So these are reactive, these are unstable. So such a fission takes place in the presence of polar solvent. हे जे प्रकारचं फिशन आहे ते मात्र पोलार सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये होतं. आता तुम्ही विचाराल की पोलार सॉल्व्हंट म्हणजे काय? पोलार याचा अर्थ की दोन चार्जेस जिथं सेपरेट झालेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल H2O वॉटर घेतलं आपण, तर त्या H2Oमधून दोन चार्जेस म्हणजे प्लस आणि मायनस वेगळं झालेलं कसं दाखवणार? तर H प्लस आणि OH मायनस असं मिळून H2O तयार झालं ना. म्हणजे H वेगळीकडे जाणार आणि OH मायनस वेगळीकडे, असे एकाच मॉलिक्यूलमध्ये दोन वेगळे चार्जेस आपल्याला दिसत आहेत, तर ते झालं पोलार मॉलिक्यूल. त्यांच्यातला बॉन्ड कसा झाला? पोलार बॉन्ड झाला. बरोबर आहे? तर अशा प्रकारचं पोलार सॉल्व्हंट हे काय फेवर करतं? तर हेट्रोलिटिक फिशन फेवर करतं. येतं लक्षात येते तुमच्या? ओके, सो दिस फिशन टेक्स प्लेस इन प्रेझन्स ऑफ अ पोलार सॉल्व्हंट. नंतर काय सांगितलं की these ions which are formed in this fission, one of the ion has a sextate electronic structure and a positive charge which is called as a cation, and the other ion has a valence octet with at least one lone pair and a negative charge called as a anion. आत्ताच सांगितलं होतं आपण की जो कॅटायन तयार झाला आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणजे त्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहेत, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन त्याला कमी आहेत, म्हणजे त्याचा सेक्स्टेट इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर त्याचा प्रेझेंट आहे. बरोबर नाही? मग कॅटायन म्हणलं की तुम्ही सांगाल की इलेक्ट्रॉन किती असणार आहे? त्याच्यात 6 इलेक्ट्रॉन असणार आहेत, म्हणजे तो सेक्स्टेट आहे. पण मग ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, बरोबर आहे की नाही, म्हणजे त्याच्याकडे किती असणार आहेत ग? मग स्टेबल केव्हा असतो? 8 असलं तर स्टेबल असतो. जेव्हा दोन इलेक्ट्रॉन जास्तीचे त्याच्याजवळ येतात, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले ग? 8 अधिक 2 10 इलेक्ट्रॉन्स झाले. येते लक्षात येते तुम्हाला? तर त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? दी अदर आयन हॅज अ वॅलन्स ऑक्टेट विथ ॲटलिस्ट वन लोन पेअर. एक तर वॅलन्स ऑक्टेट कंप्लीट आहे आणि वर आणखीन एक लोन पेअर आहे, म्हणजे आणखीन एका इलेक्ट्रॉन पेअरची त्याच्याकडे ॲडिशन आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून त्याच्यावरती कुठला चार्ज आला आहे का? निगेटिव्ह चार्ज आला. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन म्हणणे निगेटिव्ह चार्ज, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲनायन. त्याला काय म्हणतो आपण? ॲनायन. आता एक्झाम्पल बघितल्यावरती तुम्हाला खूप छान क्लिअर होईल. हेट्रोलिसिसचं एक्झाम्पल बघूया आपण, हेट्रोलिटिक फिशनचं. आता हा आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये शिकलेला कंपाऊंड होता बघा, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. इथे बॉन्ड C आणि BR हा बघायचा आपल्याला. तुम्ही ओळखा आता C-BR बॉन्डमध्ये हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? तर BR हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बरोबर आहे का? म्हणजे इथे 100% हेट्रोलिटिक फिशन होणार आहे, कारण BR हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तो काय करणार आहे? बॉन्डवरचे शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन स्वतःजवळ ओढून घेणार आहे. आणि ही रिॲक्शन पोलार सॉल्व्हंटमध्ये फेवर होते, म्हणून ॲरोवरती काय लिहिलं आहे बघा? पोलार सॉल्व्हंट हेट्रोलिसिस. बघा काय तयार झालं इथं.
तो बॉन्ड तुटला सी आणि बी आरमधला. दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाजवळ गेले हो? बी आरकडे. मी बॉन्ड ब्रेकिंग नागमोडी वळणानं दाखवलं आहे झिगझॅग लाईननं, आणि 2 इलेक्ट्रॉन कुणाजवळ गेल्याचं दाखवलं आहे? बी आरकडं. सीकडं आता काहीच नाही. म्हणजे काय तयार झालं बघा, सीवरती पॉझिटिव्ह चार्ज, त्याला तिघंजण कोण अटॅचड आहेत? CH3 CH3 CH3, म्हणजे 3 मिथाइल ग्रुप अटॅचड आहेत. बाजूला काय पडलं? बी आर मायनस, कारण त्याच्याजवळ 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हा एनायन आणि हा कार्बनवरती असलेला पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का? तर द स्पीसीज इन विच कार्बन ॲटम काय झालं म्हणून सांगितलं इथं बघा, द स्पीसीज इन विच कार्बन ॲटम कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. काय झालं इथं आता? पॉझिटिव्ह चार्ज आला इथं. कुणावरती? कार्बनवरती. मग आपण त्याला काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज कार्बोकॅटायन. त्याला काय म्हणायचं मग आपण? कार्बोकॅटायन. आता हा कार्बोकॅटायन कसा तयार झाला आहे बघा, सी हिअर CH3, सी वरती CH3, खाली CH3 आणि त्याच्यावरती काय लिहिलं आहे? पॉझिटिव्ह चार्ज दाखवला आहे. सो दिस इज अ कार्बोकॅटायन. मग हा कसा आहे? याच्यात सेक्स्टेट इलेक्ट्रॉन्स म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी लागणारे 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे नसतात. म्हणून हा काय झाला? इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे कमी असलेला, इलेक्ट्रॉन कमी असलेला. याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणून कार्बोकॅटायन. पॉझिटिव्ह असेल चार्ज तर कॅटायन म्हणतो आपण, पण कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणून याला म्हणालो आपण कार्बोकॅटायन. सो दिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. आता CBr बॉन्डमध्ये काय झालं होतं बघा नेमकं, तर हा CBr बॉन्डमध्ये BR हा कसा होता? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता. बरोबर आहे की नाही? मग काय झालं त्यावेळी की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी BRची कार्बनपेक्षा जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे रिटेन झाले? रिटेन म्हणजे कुणाकडे राहिले? BR जवळ राहिले फिशनमध्ये. बरोबर आहे की नाही? आता आणखीन एक रिॲक्शन बघूया आपण. म्हणून BRवरती निगेटिव्ह चार्ज आला होता. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. RC डबल बॉन्ड O, ओके, CHHH. ठीक आहे का? बघा इथं RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3, ते HHH तिन्ही व्यवस्थित आपण डिटेल लिहिलेलं आहे. काय होणार आहे बघा, इथं बॉन्ड ब्रेकिंग होत असताना हेट्रोलिसिस होणार. ओके, हेट्रोलिसिस होऊन काय तयार झालं आहे बघा, C मायनस आणि H प्लस तयार झाला आहे. म्हणजे C आणि H मधला जो बॉन्ड ब्रेक झालेला आहे तो कशा प्रकारे ब्रेक झालेला आहे? तर कार्बनवरती 2 इलेक्ट्रॉन देऊन H निघून जातो. C आणि H मधला बॉन्ड ब्रेक कसा झाला आहे? तर बिचारा हा जो H आहे जाताना स्वतःचे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला देऊन गेला. बरोबर की नाही? म्हणजे H भिकारी झाला. म्हणजे H वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, कार्बनवरती मग कुठला चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. येते लक्षात येते तुमच्या? सो RC डबल बॉन्ड O, CH2 मायनस तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आता. आणि H वरती मात्र काय आलं? पॉझिटिव्ह चार्ज. कळालं का? लक्षात आलं का तुमच्या इथं? म्हणजे इथं कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होती का? कार्बन आणि हायड्रोजनपैकी कार्बनवरती कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त होती, म्हणून कार्बननं स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेतले. ओके, H मात्र पॉझिटिव्ह झाला. हा कॅटायन. ठीक आहे. आता कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे या फिशनमध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणून याला आपण काय म्हणतो? द निगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन, इट इज कॉल्ड ॲज अ कार्बॅनियन. बरोबर आहे का? द स्पीसीज इन विच दी कार्बन ॲटम पजेसेस अ ऑक्टेट ऑफ, काय सांगितलंय? इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड अ निगेटिव्ह चार्ज. त्याला काय म्हणायचं मग आपण? दॅट इज कॉल्ड कार्बॅनियन. ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आणखीन निगेटिव्ह चार्जसुद्धा. मग अशा कार्बनला काय म्हणायचं आपण? कार्बॅनियन. सो कार्बॅनियन्स आर इलेक्ट्रॉन रिच अँड रिॲक्टिव्ह. 100% कार्बनवरती एक्स्ट्रा 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच आहे, श्रीमंत आहे इलेक्ट्रॉननं. बरोबर आहे की नाही? अँड रिॲक्टिव्ह. ओके, ॲज दीज आर अनस्टेबल विच आर फॉर्म्ड ॲज अ रिॲक्शन इंटरमिजिएट. 100% जेव्हा त्याच्यावरती एक चार्ज आहे म्हणजे तो कसा आहे हो? अनस्टेबल आहे.
बरोबर आहे की नाही, तो स्टेबल नाही आहे. आणि हा कुठं तयार होतो, रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणून तयार होतो, कारण हा कार्बन कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज खूप वेळ या स्थितीत राहत नाही, तो लगेचच कन्वर्ट होतो एखाद्या स्टेबल प्रॉडक्टमध्ये. समजलं तुम्हाला? ओके ओके. आता इथं शेप दाखवलं आहे बघा, शेप ऑफ मिथाइल कार्बोकॅटायन. आता शेप ऑफ मिथाइल कार्बोकॅटायन बघूया. मग अशी आपण कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन म्हणजे काय आणि ते कसे तयार झाले हेटेरोलिटिक फिशननं ते बघितलं. ओके. आता बघा शेप ऑफ मिथाइल कार्बोकॅटायन. मिथाइल ग्रुप म्हणजे तुम्हाला माहिती, मिथेनमधून एक हायड्रोजन काढलं की मिथाइल, बरोबर आहे. तो सेंटरचा जो कार्बन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, त्याला 3 हायड्रोजन जोडलेले आहेत. सो दिस इज अ मिथाइल कार्बोकॅटायन. याचा शेप कसा आहे, 3 हायड्रोजन हे कार्बनला जोडलेले, त्याच्यातला वरती PZ ऑर्बिटल हा जो आहे तो एम्प्टी आहे, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. सो दिस इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ओके. अँड ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री. कशी आहे जॉमेट्री त्याची, ट्रायगोनल प्लेनार. असा त्रिकोण दिसतो, 2 हायड्रोजन, खाली बेस आणि वरती अपेक्सला 1 हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे असा आडवा जर आपण गृहीत धरला तर कसं दिसतं स्ट्रक्चर, तर इट इज अ ट्रायगोनल प्लेनार जॉमेट्री. सो कार्बोकॅटन इट इज sp2 hybridized, it is electron deficient, PZ orbital is empty, so it has a trigonal tetrahedral geometry. Okay, so carbocations are classified as a primary, secondary and tertiary. हे कार्बोकॅटन्सचं सुद्धा पुन्हा एकदा आपण क्लासिफिकेशन करतो, तर कार्बोकॅटन्स पण परत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तुम्हाला आपण ऑलरेडी शिकलेले माहिती आहे की प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे की जो कार्बन मागच्या फक्त एकाच कार्बनला अटॅचड असतो त्याला आपण प्रायमरी कार्बन म्हणतो, बरोबर आहे. तसं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बोकॅटन्ससुद्धा आपल्याला बघायचे आहेत. मग हे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी पुन्हा काय येणार आहे गो तिथे, तर 1 हायड्रोजन फक्त व्हॅलन्सीचा सेंटर ऑफ कार्बनचा कसा असतो, कमी असतो. बाकीचे अल्काइल ग्रुप सेम, जसे आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी कार्बनला अटॅच असलेले बघितले, सिमिलर मॅनरमध्ये काय असणार आहे, तो कार्बोकॅटन असणार आहे, बरोबर आहे की नाही. फक्त 4थी व्हॅलन्सी जी कार्बनची सॅटिस्फाय व्हायला हवी होती ती सॅटिस्फाय नसते, म्हणून तो कार्बोकॅटन तयार झालेला असतो, बरोबर आहे. मग आता इथं टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन, आयसोप्रोपाइल कार्बोकॅटायन, इथाइल कार्बोकॅटायन, मिथाइल कार्बोकॅटायन. काय दिसतंय बघा सगळीकडे, काय लक्षात येतं तुमच्या, हे सगळे एक्झाम्पल्स आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये बघितलेले होते. प्रत्येक कार्बन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे त्याची 1 व्हॅलन्सी काय आहे, कमी आहे. म्हणजे प्रत्येक कार्बन हा टेट्राव्हॅलंट असतो, त्याला एकूण आजूबाजूला 4 बॉन्ड असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग तो 4था बॉन्ड नाही आहे म्हणून तो काय झाला आहे, कार्बन पॉझिटिव्हली चार्ज झाला आहे, तो कार्बोकॅटन आहे. त्याच्या आजूबाजूला मात्र नेहमीप्रमाणे अल्काइल ग्रुप्स जोडले गेलेले आहेत. मग हे आपण शिकलोत, आयसोप्रोपाइल, त्याच्यानंतर टर्शरी ब्युटाइल, इथाइल, मिथाइल, हो की नाही. मग हे सगळे कार्बोकॅटन्स इथं पुन्हा तेच आपण घेतलेले आहेत. मग ज्या कार्बनला सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय झाला, मग त्याचा रिस्पेक्टिव्ह कार्बोकॅटन तयार झाला. मग याची स्टॅबिलिटीसुद्धा मग प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरीप्रमाणेच असणार नक्कीच. म्हणून इथे सुद्धा टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटन हा कसा आहे, मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटन दॅन प्रायमरी. ओके. आणि सर्वात लीस्ट स्टेबल कोण आहे, तर मिथाइल कार्बोकॅटन. इट इज अ लीस्ट स्टेबल कार्बोकॅटन. ओके. नाव हिअर अल्काइल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स म्हणून सांगितलेलं आहे. जे अल्काइल ग्रुप्स असतात हे सगळे काय, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत, बरोबर आहे का. ते काय करणार आहेत, त्या सेंट्रल कार्बनला इलेक्ट्रॉन्स देणार आहेत. मग काय होईल, तर तो सेंटरचा कार्बन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कसा होईल, थोडासा स्टेबल होईल ना, कारण त्याच्याकडे काहीच इलेक्ट्रॉन नव्हते पण त्याच्या आजूबाजूला कोण गोळा झाले, आता इलेक्ट्रॉन देणारे गोळा झाले. म्हणजे त्याला कसं वाटेल, थोडंसं बरं वाटेल, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याला थोडीशी स्टॅबिलिटी येईल, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे तो आता कसा असणार आहे, थोडासा रिलॅक्स्ड असणार आहे, बरोबर आहे की नाही. सो the carbocation it grabs or it withdraws some electron density from the
alkyl groups which are bonded to it, isn't it? And it becomes little स्टेबल. त्याच्या आजूबाजूला जे अल्काइल ग्रुप्स अटॅच झालेले आहेत त्यांच्याकडनं हा काय करणार आहे, थोडेसे इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःजवळ ओढून घेणार आहे आणि हा कार्बोकॅटन काय होणार आहे, स्टेबल होणार आहे. म्हणजे याचा अर्थ कळला का, जितके जास्त देणारे ग्रुप्स त्याला अटॅच असतील सगळे अल्काइल ग्रुप्स, तितका तो कार्बोकॅटन कसा होईल, स्टेबल होईल. म्हणून तरी आत्ता आपण बघितलं की टर्शरी कार्बोकॅटन म्हणजे ज्या कार्बनच्या आजूबाजूला 3 अल्काइल ग्रुप आहेत तो कार्बोकॅटन कसा आहे, नक्कीच सर्वात जास्त स्टेबल आहे, कारण देणारे 3 जण बसलेत. मग सेकंडरीमध्ये काय होतं, फक्त 2 अल्काइल ग्रुप्स देणारे आहेत. प्रायमरीमध्ये फक्त मागं एकच कार्बन असणार आहे, मागचा एकच अल्काइल ग्रुप त्या कार्बोकॅटनला इलेक्ट्रॉन देणार आहे. म्हणजे त्याची स्टॅबिलिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. जितके देणारे जास्त तितकी कार्बोकॅटनची स्टेबिलिटी जास्त. बरोबर, ओके. त्यामुळं नंबर ऑफ अल्काइल ग्रुप वाढले की काय झालं, मग इथं कार्बोकॅटनची स्टॅबिलिटी वाढली. ओके. So as heterolytic cleavage, that is fission reactions favored in the polar solvent, these organic reactions are also known as heteropolar or polar or ionic reactions. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की हे जे हेटेरोलिटिक फिशन रिॲक्शन्स आहेत ते पोलार सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये फेवर होतात, म्हणून यांना हेटेरोपोलार रिॲक्शन्स किंवा पोलार किंवा आयोनिक रिॲक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. आता नंतरचा पॉईंट आपण बघूया, दॅट इज टाईप ऑफ रिएजंट्स. आता हे पोलार ऑर्गॅनिक रिॲक्शन्स होणार आहेत, बरोबर आहे की नाही. मग ते कशामुळे होतात, तर दॅट इज ड्यू टू 2 टाईप्स ऑफ रिएजंट्स. बघा, रिॲक्शन उगाचच कुठलीही प्रोसीड होते का, नाही, तर काही रिएजंट्स त्याला रिस्पॉन्सिबल असतात ऑर्गॅनिक रिॲक्शन्स घडवून आणायला, बरोबर आहे की नाही. सो डिपेंडिंग अपॉन देअर स्टॅबिलिटी टू accept or donate electrons from or to the substrate, reagents are classified as electrophiles and nucleophiles. मग हे जे रिएजंट एखाद्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलच्या जवळ येणार आहेत ते त्या मॉलिक्युलर इलेक्ट्रॉन देणारे आहेत का त्या मॉलिक्यूलकडून इलेक्ट्रॉन घेणारे आहेत, याच्यावरून त्या रिएजंटचे 2 प्रकार पडतात. तर पहिला काय आहे इलेक्ट्रोफाईल आणि दुसरा काय आहे न्यूक्लिओफाईल. तुम्हाला दिसत असेल बघा, इलेक्ट्रोफाईल सिम्बॉल काय लिहिलं आहे E+, आणि न्यूक्लिओफाईल्स म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच आहे की ज्याच्याकडे ऑलरेडी स्वतःजवळ 2 इलेक्ट्रॉन जास्तीचे आहेत म्हणून त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे कसा झाला, मग इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालं, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही आहे. म्हणून इथं आपण इलेक्ट्रोफाईल्स म्हणजे इन डिटेल काय सांगतोय बघा, इलेक्ट्रॉन लविंग, जो इलेक्ट्रॉन लव करतो कारण त्याच्याकडे नाहीच आहेत ना. सो इट ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम द सबस्ट्रेट, तो सबस्ट्रेटकडून इलेक्ट्रॉन घेतो. इलेक्ट्रॉन सीकिंग स्पीसीज म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारा. सो बिकॉज दीज आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. का घेतो, तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीच आहेत म्हणून तो दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉन घेतो. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोफाईल. म्हणजे 100% हा कसा असणार आहे, पॉझिटिव्हली चार्जड स्पीसीज असणार आहे, बरोबर की नाही. एक्झाम्पल बघा काय दिले त्याचे, Br+. आता Br+ म्हणजे त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन सध्या नाही आहेत, त्यानं दुसऱ्याला देऊन टाकले आहेत, तर तो Br+ हा काय झाला इलेक्ट्रोफाईल. तो कुठं जाणार, मग ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे जाणार, धडपडणार, बरोबर आहे ना. AlCl3+. आता हा AlCl3+ हा कंपाऊंड आहे, याच्यात तुम्हाला ॲल्युमिनियम हा मेटल दिसतोय, त्याच्या भोवती 3 सेल जॉईन झालेले आहेत. मग नक्की इलेक्ट्रॉन कुणाकडं नाही आहे त्याच्यात, तर ॲल्युमिनियम या ॲटमकडे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, म्हणून हा काय झाला ॲल्युमिनियम हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर, कारण ॲल्युमिनियमकडं काहीच इलेक्ट्रॉन नाही आहेत. त्याला काय म्हणायचं, मग त्या इलेक्ट्रोफाईलमधला तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर झाला. आलं लक्षात आलं. मग हा ॲल्युमिनियम काय करणार, ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे जाण्यासाठी धडपडणार. आलं लक्षात आलं. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोफाईल्स. आता न्यूक्लिओफाईल्स, दिस इज न्यूक्लियस सीकिंग स्पीसीज, म्हणजे न्यूक्लियसकडं अट्रॅक्ट होणारा, कारण याच्याकडं ऑलरेडी इलेक्ट्रॉन जास्त आहेत, मग तो कुठं जाईल, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही त्याच्याकडे जाणार. न्यूक्लियस हा माहिती आहे तुम्हाला पॉझिटिव्हली चार्ज असतो, तिथे इलेक्ट्रॉन्स नसतात, बरोबर नाही. म्हणजे न्यूक्लिओफाईल म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन ऑलरेडी प्रेझेंट आहे तो न्यूक्लियसकडे ओढला जाणार, पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणार, बरोबर आहे. सो इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू द सबस्ट्रेट. हा सबस्ट्रेटला काय करतो, इलेक्ट्रॉन देतो, बिकॉज न्यूक्लिओफाईल्स आर इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स खूप आहेत. आता एक्झाम्पल बघा, न्यूक्लिओफाईलचं काय दिलं आहे, OH-
और न्यूट्रल स्पीसीज H2O. तुम्ही म्हणाल मॅडम याच्यावरती निगेटिव्ह चार्ज नाही आहे, मग हा न्यूट्रल आहे, मग तरी पण हा कसा न्यूक्लियोफाईल झाला? तर इथे बघा, या H2Oमध्ये ऑक्सिजनवरती 2 आणि खाली 2 इलेक्ट्रॉन्स मी दाखवलेले आहेत. तर याच्याकडे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनकडे, तो दुसऱ्याला हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, म्हणून हा काय झाला? न्यूक्लियोफाईल झाला. बरोबर आहे की नाही? सो हिअर ऑक्सिजन हॅविंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग याच्यातला H2O मधला न्यूक्लियोफिलिक सेंटर कोण झाला हो? ऑक्सिजन. सो ऑक्सिजन इज अ न्यूक्लियोफिलिक सेंटर. अंडरस्टूड? सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लियोफाइल्स. आता हे इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लियोफाइल झालं, कार्बोकॅटायन कार्बॅनियन झालं. जर क्वेश्चन असेल डिस्टिंग्विश बिटवीन कार्बोकॅटायन अँड कार्बॅनियन किंवा इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लियोफाइल्स, तर तुम्हाला इझिली डिस्टिंग्विश करता येतात. कार्बोकॅटायन पॉझिटिव्हली चार्ज, कार्बॅनियन निगेटिव्हली चार्ज. ओके, कार्बोकॅटायन इज sp2 हायब्रिडाइज्ड, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, कार्बॅनियन इज इलेक्ट्रॉन रिच. ओके, तर हे असे काही पॉईंट्स आपल्याला काय करता येतात? तयार करता येतात आणि ते आपल्याला लिहून काढायचे आहेत. ओके, नाव नेक्स्ट दी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, दॅट इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन ऑर्गॅनिक रिॲक्शन. आता हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय आहेत ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये? म्हणजे आत्ता बघितलं की आपण इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल, पण हे इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल ऑर्गॅनिक मॉलिक्युलच्या जवळ गेल्यानंतर काय होणार आहे? ऑर्गॅनिक रिॲक्शन्स होणार आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्शन होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल. मग इलेक्ट्रोफाईल न्यूक्लियोफाईल तयार कसे झाले? इजंट इट? दॅट इज द क्वेश्चन. सो हाऊ इलेक्ट्रोफाईल ऑर अ न्यूक्लियोफाइलिक सेंटर आर जनरेटेड इन अ न्यूट्रल सबस्ट्रेट. हे कसे काय तयार झाले? त्या एका न्यूट्रल सबस्ट्रेटमध्ये कसे तयार झाले? ओके, तर याचं उत्तर काय आहे? दिस इज बिकॉज ऑफ अ डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स विदिन सम ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच रिझल्ट्स इन देअर पोलरायझेशन. आता आपण बघितलं होतं ना, AlCl3चं एक्झाम्पल बघितलं किंवा H2Oचं एक्झाम्पल बघितलं होतं, तर तिथे इलेक्ट्रोफिलिक सेंटर होता. बरोबर आहे ना? AlCl3मध्ये Al हा काय? इलेक्ट्रोफिलिक सेंटर, आणि H2Oमध्ये न्यूक्लियोफिलिक सेंटर कुठला होता? तर ऑक्सिजन होता. तर हे सेंटर कसे काय तयार झाले? कसे डेव्हलप झाले? तर दिस इज बिकॉज काय म्हणून सांगितलं आहे? द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स लास्ट ऑर्बिट म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स यांचं काय झालं आहे? डिस्प्लेसमेंट झालं आहे. बरोबर की? एका काही ऑर्गॅनिक मॉलिक्युलमध्ये देर इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ दीज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स अँड बिकॉज ऑफ दिस पोलरायझेशन इज डेव्हलप्ड. पोलरायझेशन म्हणजे चार्ज सेपरेशन. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून त्यामुळं काही इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आपल्याला या ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये बघायला मिळाले. आता हाऊ टू डिफाईन इलेक्ट्रॉनिक इफेक्ट बघा कसं डिफाईन करायचं विचारलं तर. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स रिझल्टिंग इन पोलरायझेशन ऑफ अन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. मग आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट हे 2 प्रकारचे आहेत. एक इलेक्ट्रॉनिक इफेक्ट हा ग्राउंड स्टेटवरती होतो अँड दॅट इज ड्यू टू इन्फ्लुएन्स ऑफ सर्टन ॲटम ऑर अ सबस्टिट्युएंट or certain structural feature present in the molecule and definitely it is a permanent effect. काय सांगितलं मी आता? इलेक्ट्रॉनिक इफेक्ट जो ग्राउंड स्टेटवरती होतो आणि तो एखाद्या सबस्टिट्युएंटचा इन्फ्लुएन्स त्या मॉलिक्युलमध्ये असलेल्या एखाद्या सर्टन ॲटमचा किंवा सबस्टिट्युएंटच्या इफेक्टमुळे होतो, त्याच्या इन्फ्लुएन्समुळे होतो, किंवा एखादा स्ट्रक्चरल फीचर जो प्रेझेंट आहे त्या मॉलिक्युलमध्ये त्याच्यामुळे हा इफेक्ट बघायला मिळतो, तो परमनंट असतो. ओके, मग दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं काय होतं की हे जे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट आहेत ते टेम्पररी असतात. म्हणजे हे केव्हा होतं? सो डिस्प्लेसमेंट इफेक्ट ऑकर ड्यू टू द सबस्ट्रेट इन द सबस्ट्रेट ड्यू टू अप्रोच ऑफ द अटॅकिंग रिएजंट. म्हणजे जो अटॅकिंग रिएजंट आहे त्याच्यामुळे जर काही डिस्प्लेसमेंट झाले ओके सबस्ट्रेटमध्ये, ओके, आणि हे कसे आहे तो म्हणून सांगितलं टेम्पररी इफेक्ट आहेत. तर असे 2 प्रकारचे आपल्याला इफेक्ट इथं बघायला मिळतात. सो द फर्स्ट वन इट इज अ इंडक्टिव्ह इफेक्ट अँड सेकंड वन इज अ रेझोनन्स इफेक्ट. मग आता हे नक्की इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय किंवा रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय हे आपल्याला इथं बघायचं आहे. जो परमनंट इफेक्ट होता तो कुठला इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि जो टेम्पररी इफेक्ट आहे तो काय तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट किंवा पोलरायझेबिलिटी इफेक्ट असं त्याला म्हटलं जातं. मग आता इन डिटेल आपल्याला बघायचं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, सो व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट? आपल्याला माहिती आहे की हा जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे
2 ॲटम्समध्ये, ओके, तो त्यामध्ये ते दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची जी डिफरन्स आहे ती कशी नक्कीच जास्त आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून तो तयार झालेला कोव्हॅलंट बॉन्ड कसा आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा इथं CH3Cl बॉन्ड कुणाकुणामध्ये, कार्बन आणि Clमध्ये आहे. आपल्याला आत्तापर्यंत माहीत झालं आहे की क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. नक्कीच मग त्या बॉन्डवरचे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहेत, कोण ओढून घेणार आहे, तर क्लोरीन. म्हणजे क्लोरीनवरती कुठला चार्ज आला आहे बघा, इथं दिसते तुम्हाला डेल्टा मायनस, आणि कार्बनवरती कुठला चार्ज आला आहे तर डेल्टा प्लस. बघा मी बाण पण दाखवला आहे क्लोरीनकडे जाणारा. काय झालं आहे त्याच्यामध्ये तिथे, तर क्लोरीन स्वतःजवळ इलेक्ट्रॉन ओढलेत, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी क्लोरीनकडे जास्त असल्यामुळे थोडेसे काय झालं आहे, निगेटिव्ह चार्ज क्लोरीनवरती आलं आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती आला आहे, कार्बनवरती आलेला आहे. ओके, म्हणून डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस असं 2 चार्जेस आपण दाखवलेले आहेत बघा. ओके, 2 चार्जेस आर सेपरेटेड, isn't it, because chlorine is more electronegative असं इथं सांगितलं आहे. So when an organic molecule has a polar covalent bond in its structure, polarity is induced in adjacent carbon single bond 2 and this is called as a inductive effect. इथं काय झालं आहे, कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड पोलार झाला आहे. मग असं बघायला मिळतं की ही जी पोलॅरिटी आहे ती ॲडजेसंट बॉन्डमध्ये सुद्धा काय आपल्याला पाहायला मिळते किंवा इंड्यूस होते. तर या इफेक्टला काय म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा खालचं एक्झाम्पल बघितल्यावर जास्त लक्षात येईल. क्लोरो इथेनचं एक्झाम्पल आहे. CH3CH2 म्हणजे इथेन, CH3 म्हणजे इथेन, त्यातला एक हायड्रोजन काढला, इथाईल झाला, त्याला क्लोरीन लावलं, इथाईल क्लोराईड, त्याचा IUPAC नेम क्लोरो इथेन. इथं बघा क्लोरीन पुन्हा काय करणार, इलेक्ट्रॉन स्वतःजवळ खेचणार, कार्बन आणि क्लोरीनमधल्या बॉन्डचा इलेक्ट्रॉन स्वतःजवळ खेचणार, म्हणजे कार्बन थोडासा विकारी झाला, क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन जास्त झाले म्हणून तो डेल्टा मायनस दाखवला आहे. पूर्ण बॉन्ड तुटला आहे का हो, नाही. तुम्ही म्हणाल मॅडम पॉझिटिव्हली चार्जड कार्बोकॅटायन आणि कार्बेनियन तयार का नाही झाले, म्हणजे Cl- का नाही झालं, तर महत्त्वाचं काय, इथं पूर्ण बॉन्ड तुटलेला नाही आहे, म्हणून डेल्टा निगेटिव्ह म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज तयार झाले तसं आपण इथं दाखवलं. क्लोरीनवरती डेल्टा निगेटिव्ह आणि कार्बनवरती डेल्टा पॉझिटिव्ह. ह्या दोघांमध्ये पोलॅरिटी डेव्हलप झाल्यामुळे त्याच्या ॲडजेसंट कार्बन बॉन्डमध्ये सुद्धा पोलॅरिटी काय झाली आहे, डेव्हलप झालेली दिसते आहे बघा. म्हणजे हा पहिला कार्बन काय करणार, त्याच्या शेजारच्या कार्बनकडून पुन्हा इलेक्ट्रॉन काय करणार, ओढून घेणार. म्हणजे इनडायरेक्टली क्लोरीन काय करतोय, त्याच्या मागच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन खेचताना त्याच्याही मागच्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन काहीसे काय होणार आहे, तो ओढले जाणार आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणून इथे या CH3 कार्बनवरती डेल्टा 2 पॉझिटिव्ह लिहिलेलं आपल्याला दिसतंय बघा. तर तो पण कार्बन काय झाला, लिटिल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला, थोडासा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज त्या सेकंड कार्बन ॲटमवरती पण डेव्हलप झाला, बरोबर आहे की नाही. तुम्ही विचाराल मॅडम मग असं कुठंपर्यंत आपल्याला बघायला मिळतं, तर असं एकूण 3 कार्बन बॉन्डपर्यंत हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. इथं दिलं आहे बघा, खाली एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. तर इथं बघा CH3 CH2 Cl. सो दिस इफेक्ट डिक्रीजेस बियॉन्ड 3 बॉन्ड्स म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे Cl नंतर पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, त्याच्यानंतर मात्र हा इफेक्ट काय होतो, कमी होत जातो. म्हणजे एकूण 3 कार्बनपर्यंत आपल्याला हा इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो. आलं लक्षात आलं. सो द डायरेक्शन ऑफ द इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अ बॉन्डेड ग्रुप, okay, depends upon whether the electron density of the bond is withdrawn from the bonded carbon or it is donated by the bonded carbon. आता जेव्हा आपण ॲरो दाखवतो, ॲरो जर राईटकडे असेल म्हणजे इलेक्ट्रॉन जो विड्रॉ करणारा ॲटम असेल, बरोबर आहे की नाही, आणि जिथून इलेक्ट्रॉन विड्रॉ होणार आहे त्या बाजूनं काय असणार आहे, नक्कीच आपल्याला ॲरो दाखवायचा असणार आहे. इथं जर वरच्या एक्झाम्पलमध्ये बघायला गेलं तर ॲरो कुठे दाखवलं आहे बघा, क्लोरीन ॲटम, म्हणजे तो घेणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे राईट हँड साईडला ॲरो दाखवला आहे, क्लोरीनकडे जाणारा, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठून कुठे चालले आहेत, तर कार्बनकडून क्लोरीनकडे चाललेले आहेत, बरोबर आहे. आलं लक्षात आलं तुमच्या, ओके. आता हे इंडक्टिव्ह इफेक्ट आता आपल्याला 2 प्रकारे बघता येतात.
कुठल्या ॲबिलिटीवरून? एकतर सबस्टिट्यूएंट असा प्रेझेंट असणार आहे की तो इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. क्लोरीन मगाशी बघितलं तर तो काय करतो, इलेक्ट्रॉन काढून घेतो. पण कदाचित असाही एक सबस्टिट्यूएंट असतो की जो काय करतो, इलेक्ट्रॉन देतो. म्हणून आपल्याला दोन प्रकारचे इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. सो दिस इज क्लासिफाईड ॲज आयदर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग सबस्टिट्यूएंट, okay, which are showing negative inductive effect, or electron donating substituent that are releasing the electrons and showing positive inductive effect. बघा तुमच्या लक्षात आला का? हा पॅराग्राफ सर्वात महत्त्वाचा आहे. काय सांगितलं इथं? जो सबस्टिट्यूएंट अटॅच्ड आहे कार्बनला तो एकतर इलेक्ट्रॉन काढून घेणारा असेल, ओढणारा असेल किंवा इलेक्ट्रॉन देणारा असेल. तर त्याच्यावरून त्याचे दोन प्रकार. जो इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे म्हणजे ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन, तो काय दाखवतो, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. आणि जो देणारा आहे तो काय दाखवतो, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. समजते तुम्हाला? मग आता काढून घेणारे ग्रुप कोणते आहेत ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये क्लोरोइथेनमध्ये क्लोरीन हा काढून घेणारा होता. मग नक्कीच तो कुठला ग्रुप म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग झाला म्हणजे तो काय दाखवणार, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार इथं. मग तसे आणखीन कुठले ग्रुप आहेत बघा, इथं दाखवले मी. नायट्रो NO2, CN सायनो, COH कार्बॉक्झिल, COOR ईस्टर, OR आरिलॉक्झी. ओके, तर हे जे ग्रुप्स आहेत ते काय, तो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहेत, ते स्वतःजवळ इलेक्ट्रॉन खेचून घेणार. म्हणजे हे काय दाखवणार आहे, तो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स कोणते? ओके, ते पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणार नक्की. आपल्याला माहिती मगाशी बघितलं पण अल्काईल ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग सगळे अल्काईल ग्रुप्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. OH कारण ऑक्सिजनकडे लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्याला द्यायला, ओला, बरोबर आहे ना. OCH3 इथे बघा ऑक्सिजन त्याच्याजवळ लोन पेअर इलेक्ट्रॉन, त्याच्या बाजूला CH3 म्हणजे मिथाईल ग्रुप आहे, अल्काईल ग्रुप आहे, तो सुद्धा इलेक्ट्रॉन देणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप झाला, बरोबर आहे. NH2 अमाइन ग्रुप हा सुद्धा इलेक्ट्रॉन देतो कारण नायट्रोजनवरती लोन पेअर इलेक्ट्रॉन आहे. NHR हा पण अमाइन ग्रुप. CH3 मिथाईल ग्रुप, C2H5 इथाईल ग्रुप, हे सगळे काय, तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. हे काय करतात, इलेक्ट्रॉन देतात. म्हणून हे काय दाखवतात, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. आलं लक्षात आलं? सो दिस इज ऑल अबाउट इंडक्टिव्ह इफेक्ट. एक्झाममध्ये काही एक्झाम्पल्स देतील त्यावरून तुम्हाला ओळखायचं. सपोज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच्ड असेल तर काय म्हणतील, आयडेंटिफाय वेदर द गिवन कंपाऊंड इज शोविंग पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, आलं लक्षात आलं? तर तुम्हाला ओळखायचं, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असेल तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. बरोबर आहे की नाही? एक्सरसाइजमधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट बघितलं तसं सेकंड इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कोणता आहे तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्टच्या पॅराग्राफमध्येच बघितलं होतं की दोन प्रकारचे इफेक्ट. परमनंट जो होता तो कुठला होता, इंडक्टिव्ह इफेक्ट होता. हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा काय आहे तर टेम्पररी इफेक्ट आहे. सो दिस इज अ टेम्पररी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, इजंट इट? सो it is exhibited by multiple bonded groups in the excited state in a organic reagent in presence of a reagent. म्हणजे बघा फरक, महत्त्वाचा फरक काय आहे त्या दोघांमध्ये, इंडक्टिव्ह आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमध्ये. एकतर हा टेम्पररी इफेक्ट, ओके, आणि हा कुणाकडनं दाखवला जातो, इट इज एक्झिबिटेड बाय मल्टिपली बॉन्डेड ग्रुप्स, ज्यांच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, बरोबर आहे का. आणि एक्साइटेड स्टेटमध्ये आपण इंडक्टिव्ह इफेक्ट ग्राउंड स्टेटवरती दाखवतो ऑर्गॅनिक मॉलिक्युल असं सांगितलं. हे मात्र इट इज इन अ एक्साइटेड स्टेट इन द प्रेझन्स ऑफ रिएजंट. म्हणजे जेव्हा एखादा रिएजंट अप्रोच होतो एका सबस्टेटला त्यावेळी एक्साइटेड स्टेटमध्ये मल्टिपली बॉन्डेड ऑर्गॅनिक मॉलिक्युलकडून हा इफेक्ट, टेम्पररी इफेक्ट दाखवला जातो. त्याला आपण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असं म्हणतो. इथे लक्षात येतं आहे? ओके, सो वेन रिएजंट अप्रोचेस in multiple bond, the electron pair gets completely shifted to one of the multiply bonded atoms, giving a charged separated structure. बघा काय होतं इथं, हा एक तर
टेम्पररी इफेक्ट म्हणून सांगितलं. इथं जेव्हा इलेक्ट्रॉन शिफ्ट होतो तेव्हा तो कम्प्लिटली शिफ्ट एकाच ॲटमकडे होतो. बरोबर आहे की नाही. RCR डबल बॉन्ड O प्लस H+, दॅट इज H+ रिएजंट. मग काय करतोय बघा, हा H+ या ऑक्सिजनवरती अटॅक करतो. त्यावेळी काय होतं, RC+ डबल बॉन्ड O- H+. काय झालं बघा, इथं या ऑक्सिजननं स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतलेत कार्बनकडून, म्हणून O- झालं आणि कार्बन लिटिल काय झालं, पॉझिटिव्ह झालं आणि H+ हा ऑक्सिजनच्या जवळ आला आहे. बरोबर आहे का, लक्षात आलं का. हे केव्हा दिसतं आपल्याला, रिएजंट जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत दिसतं. एकदा का रिएजंट निघून गेला की ॲज युजल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल स्टेबल होतो. बरोबर आहे. सो ॲज दिस इफेक्ट इज टेम्पररी डिसॲपियर्स, इजंट इट. काय होतं म्हणून सांगितलं, डिसॲपियर होतं म्हणून सांगितलं जेव्हा रिएजंट त्याच्याजवळून रिमूव्ह होतो, वेन द रिएजंट इज रिमूव्ड फ्रॉम द रिॲक्टिंग सिस्टम. आलं लक्षात, आलं तुमच्या, कळालं, अंडरस्टूड दिस. Okay, so this is about what, electromagnetic effect.